सिडकोचा स्थापना दिवस प्रकल्पग्रस्तांनी केला काळा दिवस म्हणून साजरा। 17 मार्च 1970 साली सिडकोची स्थापना झाली। स्थापनेला 55 वर्ष पूर्ण होऊनही प्रकल्पग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत। यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत। त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी मार्च 17 आज प्रकल्पग्रस्त संघटनेने सिडको स्थापना दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा केला। सिडको प्रशासन अत्यंत भ्रष्ट असून शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे। दरवर्षी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई, उरण, पनवेल परिसरातील तब्बल 3.5 लाख हेक्टर शेतजमीन नष्ट करण्यात आली आहे। नवी मुंबई व पनवेल परिसरात नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका अशा 2 स्थानिक स्वराज्य संस्था असताना देखील सिडकोचं काय काम, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त विचारत आहेत। दरवर्षी मार्च 17 हा काळा दिवस पाळून प्रकल्पग्रस्त सिडकोचा निषेध करणार आहेत। 17 मार्च 70 ला सिडकोची स्थापना झाली। 95 गावांच्या जमिनी घेऊन तिथे नवी मुंबई उभारण्याचं काम झालं। आज 55 वर्ष झालेली आहे। आज नवी मुंबईमध्ये या विभागामध्ये 2 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, एक नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका। सिडकोचं काम संपलेलं आहे। तो सिडकोचा भ्रष्ट कारभार आहे। अब्जावधी रुपयाची उधळण आणि भ्रष्टाचार चाललेला आहे। शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय, तेव्हा सिडकोचं महामंडळ बरखास्त करावं, नैना प्रकल्प बरखास्त करावा, ही प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून गावठाण विस्तार न झाल्या कारणाने गरजेपोटी बांधकामं केलेली आहेत, ती काही अट न घालताना ती नियमित करून लोकांना प्रॉपर्टी पास द्यावं, ही एक मागणी आहे। या आणि अन्य मागण्या करता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। सिडकोचं काम आता संपवून सिडकोनी गाशा गुंडाळावा, नैनाही गुंडाळावी आणि मुळामध्ये नैना प्रकल्पामध्ये आमचा शेतकरी हा बेरोजगार होणार आहे, शेती नष्ट होणार आहे। अहवालामध्ये म्हटलेलं आहे की ही मल्टीक्रॉप जमीन आहे, म्हणजे दुबार शेतीची जमीन आहे। आमच्या सगळ्या भगिनी वगैरे तिथे 2 पिकं घेतात आणि केवळ बिल्डिंग बांधून विकास होणार नाही। काल आपल्याला एक थोडक्यात सांगेन, गेल्या 5 वर्षामध्ये निरनिळ्या प्रकल्पाखाली राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, नंतर निरनिळ्या प्रकल्प ह्याच्यामध्ये जवळजवळ 3.25 लाख हेक्टर जमीन 5 वर्षामध्ये आपली शेती नष्ट झालेली आहे। आणि 5 वर्षात देशातली जेवढी शेती कमी झाली त्यातलं ते 60% प्रमाण आहे। तर शेतकरी जर नष्ट होणार असेल तर शेतकऱ्याला रोजगार काय, तर नैनासारखे घातक प्रकल्प रद्द करावे आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचा विकास करण्याची एक संधी द्यावी, अशी आपली मागणी आहे। धन्यवाद। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा जो प्रकल्प या पनवेल तालुक्यावर लादला जातोय, तो प्रकल्प चुकीच्या पद्धतीने लादला जातोय। त्या प्रकल्पाचा गेली 10 वर्ष अभ्यास करत असताना या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा हित न जोपासता ज्या धनिकांचा हित जोपासला जातो, त्याचबरोबर सरकारी बाबूंचा हित जोपासला जातो। आज जर आपण पाहिलं तर परिस्थिती तिथली अशी आहे की सर्वच्या सर्व विभाग हे करप्टेड विभाग आहेत आणि सगळ्या गोष्टींचं जर काय असेल तर सगळे पैसे घेतल्याशिवाय कोणतीही कामं करत नाही आणि अधिकाऱ्यांना मोठं बनवण्यासाठी हा प्रकल्प त्या ठिकाणी आणलेला आहे। खरं तर चांगल्या जमिनींचा सुपीकता जमीन जी आहे आपली दुबार पीक जमीन आहे, त्या दुबार पीक जमिनीवरती टीपीएस करता येत नाही, परंतु ही टीपीएस त्यांनी मुद्दामून लाटलेली आहे आणि ही टीपीएस आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही आज या ठिकाणी काळा दिन करतोय साजरा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।